आदरणीय प्रमुख पाहुणे, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझा प्रिय शिक्षक वृंद आणि माझ्या देशप्रेमी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या पवित्र दिवशी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे फक्त झेंडावंदनाचा दिवस नाही. आजचा दिवस म्हणजे भारताच्या आत्म्याला वंदन करण्याचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःला जगासमोर एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. या ऐतिहासिक क्षणामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अपार कष्ट आहेत. त्यांनी आपल्याला फक्त संविधान दिले नाही, तर मानवतेचा, समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दिला. शब्दांनी घडला इतिहास महान, कायद्यात बांधला स्वाभिमान. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हेच संविधान, हीच आपली सत्ता. मित्रांनो, आज आपण मोकळेपणाने श्वास घेतो, हवे ते शिकतो, स्वप्न पाहतो, कारण आपल्या पूर्वजांनी रक्त, घाम आणि अश्रू अर्पण केले आहे. महात्मा गांधी यांची अहिंसा, भगतसिंग यांचे बलिदान, सुभाषचंद्र बोस यांचे ज्वालाग्रही देशप्रेम यामुळेच आजचा भारत उभा आहे. हसत हसत फासावर गेले, देशासाठी प्राण दिले, त्यांच्या रक्तातून फुलले स्वातंत्र्य, म्हणूनच आज उंचावलं भारताचं अस्तित्व. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवणे ही एक लढाई होती, परंतु स्वातंत्र्य टिकवणे ही रोजची परीक्षा आहे. आज देशाला शत्रू बाहेरून नाही, तर कधी कधी आतून आव्हान देतात. भ्रष्टाचार, असहिष्णुता, द्वेष आणि निष्काळजी नागरिकत्व. तसेच देशप्रेम म्हणजे घोषणा देणे नाही, देशप्रेम म्हणजे प्रामाणिकपणे शिकणे, नियम पाळणे, मतदान करणे, संविधानाचा सन्मान राखणे आणि समाजासाठी काहीतरी देणे होय. आजचा भारत तरुणांचा आहे, माझ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा आहे. तुमचे पेन, तुमची मेहनत आणि तुमचे विचार हेच उद्याच्या भारताचे शस्त्र आहे. लक्षात ठेवा, एक जबाबदार नागरिकच म्हणजे देशाचा खरा सैनिक होय. तुमचं स्वप्न मोठं ठेवा, पण ते देशासाठी ठेवा. आज या प्रजासत्ताक दिनी आपण एक मनापासून संकल्प करूया की मी देशासाठी प्रामाणिक राहीन, मी संविधानाचा मान राखीन, मी समाजात एकतेचा संदेश देईन आणि मी माझ्या देशाला कधी लाज आणणार नाही, असे मनापासून संकल्प करू. कारण भारत हा भूतकाळाचा इतिहास नाही, तर ती वर्तमानाची जबाबदारी आहे आणि भविष्याची आशा आहे. आपण नेहमी म्हणतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, परंतु या विविधतेला एका सूत्रात बांधून ठेवणारा धागा कोणता? तो धागा आहे आपले संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले आहे ते फक्त नियम नाही, तर ते आपल्या जगण्याचे स्वातंत्र्य आहे. आज मी ते बोलू शकते, तुम्ही ते ऐकू शकता आणि आपण आपल्या मर्जीने आपले भविष्य घडवू शकतो. हे या संविधानामुळे शक्य झाले आहे. आपण भाषणात नेहमी म्हणतो की देशाने मला काय दिले, पण आज या प्रजासत्ताक दिनी आपण स्वतःला विचारू की मी देशाला काय दिले. देशावर प्रेम करणे म्हणजे सीमेवर जाऊन लढणे नाही, तर जर तुम्ही रस्ता ओलांडताना सिग्नल पाळत असाल तर तुम्ही देशप्रेमी आहात. जर तुम्ही आपल्या परिसरातील कचरा योग्य ठिकाणी टाकत असाल तर तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात. आणि जर तुम्ही जात, पात, धर्म हे सर्व बाजूला ठेवून माणसाला माणूस म्हणून पाहत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय आहात. आज आपला भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे, पण ही महासत्ता शस्त्रांनी किंवा पैशांनी होणार नाही, तर ती होईल आपल्या चारित्र्याने. जेव्हा देशातील प्रत्येक तरुण आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला तिरंगा डौलाने फडकत राहील. आजच्या ऐतिहासिक दिवशी आपण एक शपथ घेऊ की मी केवळ एक रहिवासी म्हणून नाही, तर या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून जगणार, संविधानाचा मान राखणार आणि या भारत मातेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार. जाता जाता इतकेच म्हणेन, ना धर्माच्या नावावर जगूया, ना जातीच्या नावावर जगूया, ना धर्माच्या नावावर जगूया, ना जातीच्या नावावर जगूया. माणुसकीचा धर्म जपत फक्त भारतासाठी जगूया, माणुसकीचा धर्म जपत फक्त भारतासाठी जगूया. जय हिंद, जय भारत.